जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या पक्षातर्फे बदलापूर येथील शाळेत विद्यार्थिनींवर घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ संपूर्ण महाराष्ट्रातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। ऑगस्ट 24 रोजी नंदुरबार शहरातील अंधारे चौक परिसरात तोंडावर काळी फीत बांधून मूक आंदोलन करण्यात आले। एकीकडे शासन महिलांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर असल्याचा सांगतोय, तर दुसरीकडे बदलापूर सारख्या घटना दिवसेंदिवस घडत आहेत। गेल्या 4 दिवसात 11 घटना महाराष्ट्र राज्यात घडल्या आहेत। राज्यात महिला सुरक्षित आहेत का नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे। या घटनांच्या निषेधार्थ आज शिवसेना उबाठाच्या वतीने काळी फीत तोंडावर बांधून मूक आंदोलन करण्यात आले। या प्रसंगी नंदुरबार जिल्हा प्रमुख अरुण चौधरी, उपजिल्हा प्रमुख अर्जुन मराठे, महानगर प्रमुख पंडित माळी, सुनील सोनार, महिला जिल्हा प्रमुख रीना पाडवी, चारुलता बागू, प्रतिभा धनगर, रेखा मराठे, वासुदेव गांगुर्डे, रमेश पाटील, छोटू चौधरी, अजय भगवत्सल सोनार, राजधर माळी, सागर पाटील, दिनेश गोपे, दादा कोळी आदी उपस्थित होते। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। बदलापूर इथे गेल्या 8 दिवसापूर्वी एक लहानसा 2 चिमुकली बाळांवरती तिथल्या सफाई कर्मचाऱ्यांनी जे निरुद्धपणे एक अत्याचार केला, त्या संदर्भात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पक्षीय प्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशाने आम्ही आज नंदुरबार जिल्ह्यामध्ये मूक मोर्चाचे आयोजन केलं होतं। आणि त्या संदर्भामध्ये नंदुरबार जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये या मूक मोर्चाचे आम्ही नियोजन केलेले आहे। शासनाचा निषेध म्हणून आम्ही हा धरण्याने आंदोलन केलेले आहे। कारण की आज आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये या 15 दिवसात मध्ये अनेक लहान बाळांवरती अत्याचार झालेले आहेत। या संदर्भात शासन एक झोपेची भूमिका घेत आहे आणि शासनाला काय घ्यावं या दृष्टिकोनातून आम्ही नंदुरबार जिल्ह्याच्या वतीने आम्ही मूक मोर्चाचं आज आयोजन केलेलं आहे। त्या संदर्भात आम्ही या शासनाच्या या मूक मोर्चाच्या संदर्भात निषेध करीत आहोत। तसेच या संदर्भात घटनामध्ये संबंधित अधिकारी आणि प्रशासन यांनी ही गुन्हा नोंदण्यासंदर्भात जी दिरंगाई केली त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी आम्ही शासनामार्फत करीत आहोत।